स्वर लय सूर ह्या अशा अनोख्या मैफिलीमध्ये मी शर्वरी जमेनीस आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. शब्दसुरांची उत्तम गुंफण करत कर्णमधुर गाण्यांच्या माध्यमातून हा स्वरप्रवास तुमच्यासारख्या दर्दी जाणकार रसिकांना बरोबर घेऊन आज आम्ही करणार आहोत. ह्या स्वरप्रवासाचं नाव आहे स्वर स्नेहांकित. सर्व कलांचा अधिपती विघ्नहर्ता श्री गजानन, त्या गजाननाला वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. रसिक हो, प्रेम प्रेम या भावनेविषयी कितीतरी लिहिलं गेलंय, वाचलं गेलंय, बोललं गेलंय आणि ऐकलंही गेलंय, पण तरीसुद्धा काहीतरी राहून गेल्यासारखंच वाटतं. कुंचल्यानं रंगवलेल्या फुलातला सुगंध जसा चित्रातून दाखवता येत नाही, तसंच प्रेम हे शब्दातून पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. प्रेम हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर मनाला स्पर्शून जाणारा असा भाव आहे. त्यावेळेला अंतर्मन साथ घालत असतं, चित्त थाऱ्यावर नसतं, झोपाळ्या वाचून झुलायला होत असतं, शब्दा वाचून गायला होत असतं. आपल्याला स्वप्नात हरवून टाकणारं, मनाला ओढ लावणारं, नजर भिरभिरती ठेवणारं, संपूर्ण तन मन व्यापून टाकणारं ते वेड म्हणजेच प्रेम. प्रेम ही अगदी सहज भावना आहे, तरीही कायमसाठी मनात घर करून बसणारी अशी भावना आहे. प्रेमाचा हा मनातला प्रवेश कधी कळत नकळत घडतो किंवा जाणता अजाणता. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा.
स्त्रीच्या जीवनामध्ये विवाह होऊन सासरी जाणं हे जितकं महत्त्वाचं असतं, त्याहीपेक्षा माहेर आणि माहेरच्या आठवणींचं स्त्री मनाशी असलेलं नातं हे खूप मोलाचं आहे. आणि म्हणूनच सासरी संसार करत कडू गोड अनुभव घेत जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं मन जेव्हा जेव्हा दुःखी होतं, हळवं होतं किंवा खूप आनंदितही होतं, तेव्हा तेव्हा ते थेट माहेरच्या वाटेवर धावू लागतं. ती शरीरानं इथे पण मनानं केव्हाच तिथे पोचलेली असते. तिच्या आईचं खेड्यामधलं ते टुमदार कौलारू घर तिला खुणावत असतं, आठवणींना उजाळा देत असतं. गावातून वाहणाऱ्या नदीच्या त्या खळखळणाऱ्या प्रवाहात आठवणींच्या लाटेवर स्वार होऊन ती एव्हाना खूप दूर निघून गेलेली असते. आजच्या नका एकाएकी मानस लागे तेथे विहरू खेड्यामधले घर कौलारू खेड्यामधले घर कौलारू पूर्व दिशेला नदी वाहते, पूर्व दिशेला नदी वाहते, त्यात बालपण वाहत येते. उंबरठ्याशी येऊन मिळते, उंबरठ्याशी येऊन मिळते, यौवन लागे उगावावरू खेड्यामधले घर कौलारू माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते प्रीती. कणसामधले माणिक मोती, कणसामधले माणिक मोती, तिथे भिरभिरे स्मृती पाखरू खेड्यामधले घर कौलारू खेड्यामधले घर कौलारू आयुष्याच्या पाऊलवाटा, आयुष्याच्या पाऊलवाटा, किती तुडविल्या येता जाता. पर्यायीची आठवण येता, पर्यायीची आठवण येता, मनी वादळे होती सुरू खेड्यामधले घर कौलारू खेड्यामधले घर कौलारू मानवी मन आणि उत्कट प्रेमाची भावना यातून सौंदर्याचं वर्णन करणाऱ्या कितीतरी उत्तम कलाकृतींचा जन्म झालेला आहे. माणूस प्रेमात पडतो तेव्हा त्याला जगात
हिच्या इतकं सुंदर काहीही नाही असंच वाटत असतं. तसं बघायला गेलं तर देखा और प्यार हो गया ही कवी कल्पना किंवा चित्रपट नाटकातच ठीक वाटते. पण खरंच तिची एखादी अदा, एखादा कटाक्ष, एखादं स्माईल पुरतं घायाळ करतं आणि मग तो त्याचा राहतच नाही. तिच्या एका तिरप्या कटाक्षानं त्याच्या अंगावर नखशिखांत रोमांच उठतात आणि क्षणार्धात तो तिच्या दिशेने दूरवर खेचला जातो. येता जाता, खाता पिता, उठता बसता तिचं ते मोहक रूप दिवा स्वप्नासारखं फ्लॅश होत राहतं. पहिल्यांदा नदी किनारी पाहिलेली ती, गौरवर्ण, नाजूक चेहरा, बोलके डोळे, सडसडीत बांधा, पाठीवर मोकळे सोडलेले केस, धुक्याच्या महालात हळुवार पावलांची तरीही डौलदार चाल. काही काही केल्या तिची छबी डोळ्यासमोरून जात नाही, अहो जातच नाही. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्षमाळे तले सावळे, तुला पाहिले मी. तुझी पावले धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली, तुझी पावले धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. निळा भासे नभाचा किनारा, निळा भासे नभाचा किनारा, ना माझी मला तुला सावले, तुला पाहिले मी. मना वेगळी लाट व्यापे, मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे, मना वेगळी लाट व्यापे, मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे. पुढे तुझ दुःख सरते पुढे उभी तू, तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे, तुला पाहिले मी नदीच्या
किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्षमाळे तले सावले तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुला पाहिले मी. फुलांवर प्रेम सारे करतात, फुलांवर प्रेम सारे करतात, जिची काट्यावर माया तिला आई म्हणतात. आई, माता, जननी. तिचं आणि तिच्या मुलांचं नातं इतकं घट्ट, अभेद्य आहे की जगातील कुठलीही शक्ती त्या नात्यात दरी निर्माण करू शकणार नाही. ज्यांना मातेचं वात्सल्य कळलं नाही त्यांना कर्मदरिद्री म्हणायला हवं. मुक्या पक्ष्यांच्या पिलांच्या पंखात जेव्हा बळ येत नाही तेव्हा ते बळ येईपर्यंत त्यांची माता आपल्या पंखांची ऊब त्यांना देते. दूर दूर जाऊन घास घेऊन येते. एकदा पिल्लांच्या पंखात बळ आलं की ती पिल्लं उडून जातात आणि त्या पाखराचं ते घर शून्य होऊन जातं. पण म्हणून त्या आईची पिल्लांविषयीची माया कमी होत नाही. उंच आवारात उडणाऱ्या घारीचीही आपल्या पिल्लांपाशीच तिचं चित्त असतं. आई ही अशीच असते. आपल्या बाळाला गाढ झोप लागलेली आहे, ती झोपमोड होऊ नये म्हणून ही आई पाय वाजवू नका अशी नम्र विनंती करते आणि वेळेप्रसंगी परखडपणेही सांगते. नको समय दे
पुढच्या गाण्याकडे वळण्याआधी गौरी, एक छोटासा प्रश्न. तुमची टीम ही साम गुरुकुलची विजेती टीम आहे आणि तू तर त्याची कॅप्टन होतीस, तर तो पूर्ण प्रवास कसा होता? म्हणजे तो अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. खूपच छान अनुभव होता आमच्या सगळ्यांचा. आम्ही चौघं आणि आमच्या टीममध्ये अजून 2 वादक होते, ते आज येऊ शकले नाही आहेत इथे. पण आमच्या सगळ्यांचा हा टी व्हीचा असा शोचा पहिलाच अनुभव होता आणि अनेक मान्यवर लोकांपुढे दिग्गजांसमोर आम्हाला गायला मिळालं. अगदी त्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर होते, तौफिक कुरेशीभाई होते, साधना सरगम होत्या आणि असे नवीन काळातले संगीतकार, आधीच्या पिढीतले संगीतकार, गायक असे सगळे दिग्गज होते. या सगळ्यांसमोर आम्हाला गायला मिळालं, शिकायला मिळालं, त्यांच्याकडनं टिप्स मिळाल्या आणि म्हणजे शाबासकीची थाप पण आम्हाला मिळाली. त्यांनी आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आणि त्याच्यामुळे आम्ही हा एक कार्यक्रम करायचं, रसिकांसमोर परत एकदा यायचं ठरवलं आणि सगळ्या आमच्या रसिकांना, प्रेक्षकांना, आमच्या पूर्ण टीमकडनं आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आम्हाला जे प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला, त्याच्यामुळे आम्ही साम गुरुकुलचं यश मिळवू शकलो आणि ती सुरुवात आहे याचं भान आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि आजचा कार्यक्रम हे त्याचं निमित्त आहे. याच्यातनं आम्ही अजून खूप पुढे जाणार आहोत, तेव्हा आम्हाला तुमचं प्रेम नेहमीच मिळू दे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. रसिक हो, संगीतकार अशोक पत्की हे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. अनेक जाहिरातपटांना संगीत देणारे हे संगीतकार. वॉशिंग पावडर निर्मापासून पूरब से सूर्य उगापर्यंत त्यांचा आवाका हा खरंच अवाक करणारा आहे. जाहिरातीची गाणी अर्थातच जिंगल्सना जान आणणारं त्यांचं संगीत श्रोत्यांना सुरांची झिंग चढवणारं आहे. पण सुरांशी आपलं घट्ट नातं असणारा हा संगीतकार, त्यांचं शब्दांशी पण तेवढंच अतूट नातं आहे. या म्हणण्यावर विश्वास बसत नाही आहे ना? पण खरंच अशोकजी जितके गुणी, प्रयोगशील, नाविन्याचा ध्यास असलेले असे संगीतकार आहेत, तितकेच दर्जेदार, मोजक्या आणि नेमक्या शब्दात भावना व्यक्त करणारे ते गीतकारही आहेत. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 2004 साली प्रकाशित झालेला गैरफिल्मी गाण्यांचा त्यांचा अल्बम तू माझा किनारा. स्वप्नील बांदोडकर या तरुण गायकाची हृदयाला भिडणारी गायकी, अशोक पत्कींची गीतकार आणि संगीतकार अशी दुहेरी भूमिका, त्यांच्या सुरावटी कानांवर पडल्या की श्रोता ते सूर कानात साठवून घेण्यासाठी बेचैन होतो. जशी कृष्णाच्या मुरलीच्या सुरांनी राधा बावरी व्हावी ना, अगदी तसा. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध कुणी होई राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी, राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना. चिंब चिंब देहावरून श्रावण धारा झरताना. हा दरवळणारा गंध मातीचा मनात
भात बिलकुल जाई, हा उन्हाळ वारा गुंज प्रीतीचे कानी सांगून जाई. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साज ऐकुनी होई, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. आज इथे या तरुतळी सूरवेणूचे खुणावती, तुझ सामोरी जाताना मुगा पाहुणे घुटमळते. स्वप्न असे की सत्य म्हणावे, राधा हरकून जाई. हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयाचे पाही. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साज ऐकुनी होई, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साज ऐकुनी होई, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. आज इथे या तरुण